नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहूयात मेथीचा ठेचा. मेथीच्या भाजीचा ठेचा बनवायचा. इथे मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि नंतर याला एवढी बारीक करायची, बारीक बारीक कट करून घ्यायची. आपण सुरीने बारीक करू शकतो किंवा चॉपरमध्ये पण बारीक करू शकतो. आता मी याला तुम्हाला सुरीने बारीक करून दाखवते. आता अशा प्रकारे आपण मेथीची भाजी धरायची आणि एकदम बारीक अशी कट करायची. जेवढी बारीक जमेल तेवढी बारीक कट करून घ्यायची. एकदम बारीक कट करायची. अशा प्रकारे आपण एकदम बारीक अशी मेथीची भाजी कट करून घेऊया. ह्याचा ठेचा एकदम अप्रतिम असा चवीला लागतो. मेथीच्या भाजीचा एकदम बारीक कट करून घ्यायची. तर अशा प्रकारे मी बारीक केली. परत एकदा आपण याला अशी पकडून व्यवस्थित अशी परत एकदा कट करायची, म्हणजे एकदम बारीक अशी होते. जेवढी बारीक होईल ना तेवढा आपला ठेचा छान होतो. अशा प्रकारे मी मेथीची भाजी इथे कट करून घेतलेली आहे. जेवढी जमेल तेवढी आपण बारीक कट करून घ्यायची. जेवढी बारीक करेल तेवढा आपला मेथीचा ठेचा छान होतो. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक मूठभर शेंगदाणे घेतले, ते आपण एकदम खरपूस भाजून घ्यायचे. इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. मिरच्या भरपूर घ्यायच्या, 15-20 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसूण घ्यायचं भरपूर. इथे मी 1 चमचा जवस घेतलेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये कारळे किंवा तीळ पण टाकू शकतो. आता इथे मी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता इथे मी मिरच्या भाजून घेते. तिखट मिरच्या आहेत त्या. तुम्हाला हवे असेल तर सप्पक पिवळ्या मिरच्या असतात ना, पोपटी कलरच्या, त्या घेतल्या तरी चालतील. कारण ठेचा म्हणलं तर तिखटच छान लागतो. डाग पडेपर्यंत मिरची आपली अशी भाजून घ्यायची. ती चांगली भाजली की ती पण अशा प्रकारे डाग पडली पाहिजेत. इथे थोडंसं मी तेल टाकून घेते. तेलामध्ये मिरच्या छान असं भाजल्या जातात. अशा प्रकारे मिरच्या आता आपल्या भाजलेल्या आहेत. मी आता काढून घेते. तीळ आहे ते आपले जवस आहे ते भाजून घेऊया थोडे. आता इथे मी जवस व शेंगदाणे भरड असे बारीक करून घेऊया आपण मिक्सरमध्ये. तुम्ही वरवट्यावर पाट्यावर रोटावर पण करू शकता. आता याची भरड अशी पावडर करून घेऊया. अशा प्रकारे मी भरड अशी शेंगदाणे व जवसची पावडर करून घेतली आहे. आता इथे मी मिक्सरमध्ये आपण भाजलेल्या हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं आहे ते टाकून घेऊया व लसूण. हे पण भरड करायचं, जास्ती बारीक करायचं नाही. यातच आपण लसूण पण टाकून घेतलं आहे. तर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे. धना पावडर टाकली म्हणजे आपल्या ठेच्याला, मेथीचा ठेचा, त्याला टेस्ट छान येते. आता हे आपण भरड असं करून घेऊ. थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि ह्याची भरड अशी पेस्ट करू. ह्याची आपण अशी भरड पेस्ट केलेली आहे. जास्ती बारीक करायची नाही, कारण ठेचा कसा असतो भरडच असा छान लागतो. हे पण अशा प्रकारे पण याची भरड केलेली आहे. आता कढईमध्ये मी प्रथम तेल टाकून घेते. तेल थोडं जास्तीच टाकायचं. आता मी इथे 1 चमचा जिरे टाकून घेते. जिरे तडतडायला पाहिजे. जिरे आपली छान तडतडली. तिथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपण कांदा आपला छान खरपूस असा तळला गेला पाहिजे. ब्राऊन कलर आला पाहिजे. अशा प्रकारे आपण कांदा तळून घ्यायचा. कांदा आपला छान तळला गेला. आता इथे मी लसूण, हिरवी मिरची व खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. भरड असं वाटण करायचं, ते आपण हे टाकून घेऊ. मिरची आपण भाजून घेतलेली आहे. फक्त लसूण थोडा भाजला गेला पाहिजे म्हणून थोडं तेलात आपण परतायचं. त्याच्यानंतर आपण इथे शेंगदाण्याचा भरड कूट केलेला आहे ते टाकून घेऊ. परत एकदा ह्याला परतून घेऊया. आता इथे आपण मेथीची भाजीची बारीक कट करून घेतली ती टाकून घ्यायची. चांगली परतायची. त्याला झाकण ठेवायचं नाही, पाणी टाकायचं नाही, काही नाही. थोडीशी धना पावडर आपण टाकायची भाजी ती टाकून घेऊया. आपण मसाला बारीक करताना टाकलेली होती, वरून थोडी टाकायची. इथे थोडंसं वाटण करताना मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आणखी. आता याला चांगलं परतून घ्यायचं. मग असा आपला हा ठेचा तयार होतो. तुम्ही हा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. एकदम मोकळा असा ठेचा आपला तयार होतो. चांगलं परतून घ्यायचं. एकदम सुट्टा मोकळा असा आपला ठेचा तयार होतो. व्यवस्थित परतला की आपला मेथीचा ठेचा एकदम मोकळा सुटसुटीत होतो. हे पहा, चवीला अप्रतिम अशी याची
टेस्ट होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा मेथीचा ठेचा. सतत ढवळत राहायचं याला मेथीच्या भाजीला. मेथीची भाजी आपल्या कच्च्या पानं जाईपर्यंत आपण ह्याला परतत राहायचं. एकदम टेस्टी असा आपला मेथीच्या भाजीचा ठेचा झालेला आहे. आपला मेथीचा ठेचा तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.